नक्कीच माझ्या तालुक्यातील ग्रामीण भागातले विशेष करून शेतकरी कष्टकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे अनेक वर्षापासूनच्या वडीलधारी आणि सहकाऱ्यांची इच्छा होती की आपण गेले 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती आणि उपसभापती या पंचायत समितीमध्ये असला पाहिजे आणि ते स्वप्न माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मेहनतीनं आणि कामाच्या जोरावरती पूर्ण केलेलं आहे। मला मनापासून त्याचा आनंद देखील आहे। आज सुनीता मनोहर येवले आणि साहेबराव अण्णा कारके हे सभापती उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली, त्यांना देखील शुभेच्छा दिल्यात आणि इतर 8 सदस्य जे आहेत त्यांना देखील चांगलं काम करावं अशा पद्धतीनं काही सूचना दिल्या आहेत। शेवटी पंचायत समिती ही ग्रामीण भागातील विकास कामांना आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांना खऱ्या अर्थानं न्याय देणारी किंवा इथल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अडीअडचणी सोडवण्याकरता ही पंचायत समिती आहे आणि यातून आपण इथं प्रत्येक व्यक्तीला न्याय द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो। आता पंचायत समिती झाली, मात्र जिल्हा परिषदेमध्ये 18 तारखेला निवड होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा गटनेता निवड करण्यामध्ये जिल्ह्यात तुमचं सगळ्यात मोठं योगदान होतं। तुम्ही ते नाव पुढे आणलं, त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला। मग मावळ तालुक्यासाठी झुकतं मत मिळावं यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहे? असं नाही आहे। आम्ही जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणत असताना आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, दत्तामामा भरणे, त्यानंतरनं जिल्ह्यातले आमदार मग शिरूरचे असतील, मुळशीचे आमदार असतील, असे सर्व एकत्रितपणे बसून तो निर्णय केला होता आणि निर्णय घेत असताना सुनीतराव वहिनी जे नाव देतील त्या नावाला सर्वांनी अनुमोदन द्यायचं किंवा सर्वस्वी अधिकार हे सुनीतराव वहिनीचे आहेत अशा पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी झालेला होता। अण्णा, आता अधिवेशन झाले, अधिवेशनाचा एक प्रश्न, या अधिवेशनातून अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याच्या वाट्याला काय आलेलं आहे, काय प्रमुख गोष्टी सांगा? अधिवेशन संपू द्या। आत्ता पहिले 25 कोटी रुपये, त्यानंतरनं श्री क्षेत्र देव इथल्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली। तळेगाव चाकण रस्त्याला पूर्वीच मान्यता होती, परंतु त्यामध्ये प्रत्यक्षात टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला निधी मिळालेला आहे। अधिवेशन झाल्यावरती प्रत्येक हेडवाईज पुढल्या विभागाला आपल्याला काय मिळालं याची माहिती मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन देईल।